तो म्हणजे पुष्पाताई दगडे परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सध्या आहेत आपल्या, आणि विरोधकांकडून त्यांच्यावरती जो आरोप केला जातो तो शिक्षणाबद्दलचा असेल. कारण विरोधी पक्षाच्या ज्या आहेत, कर्जतच्या नगराध्यक्ष कसा असावा याबद्दलचे काही लोकांचे वेगळे मत आहेत. तर याबद्दल तुमचं मत काय? कोणाचं कर्तृत्व हे शिक्षणातून आपण सिद्ध करू शकत नाही. कोणाचं कर्तृत्व शिक्षणातून आपण सिद्ध करू शकत नाही, तर त्याच्या अनुभवातून सिद्ध करू शकतो. आणि त्यांचा अनुभव इतका मोठा आहे का ते शिक्षणापेक्षाही आपल्याला कर्जतच्या विकासासाठी फायदा होणार. जे आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची नियोजन नाहीये, त्यांच्याही कुठलं धोरण नाहीये, नियोजन नाहीये कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे. त्यामुळं सगळं हे झालेलं आहे. अनेक वेळा आमच्या इथल्या स्थानिक आमदारांनी सांगितलं, कर्जतमध्ये मी इतक्या कोटीचा वॉटर स्कीम आणली, इतक्या कोटीची पाण्याची योजना आणली, परंतु मी सांगेल कर्जतमध्ये आजही स्वच्छ पाणी नाही. गढूळ पाणी लोकांना प्यावं लागतंय आणि कमी दाबाचं पाणी येत आहे. आमचा अध्यक्ष बसल्यानंतर मी कर्जतमध्ये 24 तास मुबलक पाणी, म्हणजे अगदी चांगल्या दाबाचं पाणी कसं येईल हे मी यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे. 10 वर्ष आमदार आहे. 10 वर्षामध्ये कर्जतचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा साधा आढावा घेतलेला नाही. लोकांना बोलावून त्यांचे प्रश्न समजावून घेतले नाहीत. तर इथल्या आमदारांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या आरोग्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. आरोग्याची व्यवस्था चांगली झाली यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. कुठलीही एखादी शिक्षण संस्था चांगली आणलेली नाही. आणि कर्जतची जनता, मी पुन्हा सांगतो, ही सुज्ञ जनता आहे आणि कर्जतला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन करण्यासाठी कर्जतची जनता सुद्धा सज्ज झालेली आहे. दर्शक हो, नमस्कार. डिजिटल चावडीमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रभर 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांचं जोरदार वारा वाहत आहे आणि यातल्याच काही निवडणुकांकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलंय. यापैकी महत्वाच्या म्हणजे कर्जत नगर परिषद असेल, खोपोली आणि माथेरान, यावरती आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुधाकर भाऊ घारे साहेब. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण राजकीय चर्चा करणारच आहोत, परंतु त्याबरोबर कर्जतच्या विकासाबद्दल आणि कर्जतच्या इथल्या राजकारणावरती विस्तृत अशी एक चर्चा करणार आहोत. भाऊ, सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न हाच आहे की आता आपण परिवर्तन विकास आघाडी म्हणून आपण इथं लढतोय. यामध्ये सर्वांच्याच भुवया उंचवल्यात असं काही माध्यमातून बातम्या पण आल्यात. तर याचं उद्दिष्ट नेमकं आपलं काय आहे आणि याचं निवडणुकीचं नेमकं निकाल किंवा रिझल्ट काय असतील, लोकांच्या मध्ये याची चर्चा काय असेल? कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडी स्थापन करण्याचं मुख्य कारण आहे कर्जत विकसित करणं, कर्जत समृद्ध करणं आणि कर्जतमध्ये खऱ्या अर्थाने कर्जतचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आम्ही माझं जे ध्येय आहेत, आमचे जे काही मनातले प्रश्न आहेत, आमच्या मनातले जे काही एम्स आहेत, त्यामध्ये माझं आणि नितीन सावंतांचं एकमत झालं. आणि नंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांनी एक आघाडी तयार केली. परिवर्तन आघाडी म्हणायला हरकत नाही, परिवर्तन आघाडी तयार केली आणि कर्जतचं सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून कर्जतला विकसित आणि समृद्ध करण्याचं आमचं ध्येय आहे. पाठीमागल्या निवडणुकानंतर सध्या लोकांच्या मध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत, परंतु सध्या मला जो दुसरा प्रश्न महत्वाचा जो वाटतोय तो म्हणजे पुष्पाताई दगडे परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सध्या आहेत आपल्या, आणि विरोधकांकडून त्यांच्यावरती जो आरोप केला जातो तो शिक्षणाबद्दलचा असेल. कारण विरोधी पक्षाच्या ज्या आहेत, कर्जतच्या नगराध्यक्ष कसा असावा याबद्दलचे काही लोकांचे वेगळे मत आहेत. तर याबद्दल तुमचं मत काय? मी तर सांगेल, कर्जतचा नगराध्यक्ष कसा असावा तो पुष्पाताई दगडेंसारखा असावा. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, म्हणजे आता जे असे बालिश प्रश्न लोक तयार करतात का पुष्पाताई दगडेंचं शिक्षण काय आहे, खूप चर्चा होते. पुष्पाताई दगडेंचं शिक्षण काय, पण पुष्पाताई दगडेंचं शिक्षणापेक्षा पुष्पाताई दगडेंच्या पाठीशी असलेला तो एक प्रचंड मोठा असा अनुभव आहे, राजकीय किंवा सामाजिक गोष्टींचा असला सामाजिक आणि राजकीय जो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामध्ये 15 वर्ष त्या नगर परिषदेच्या नगरसेवक आहेत आणि त्यांचं ह्या कर्जतशी जी जोडलेली नाळ असेल आणि कर्जतच्या विकासाची त्यांना जी आत्मीयता आहे ती पुष्पा दगडेंच्या पाठीशी मोठी आहे. आणि जे असे बालिश प्रश्न तयार करतात त्यांचं मला खरंच हसू येत आहे. हा भाऊ, फार महत्वाचं गोष्ट यासाठी मला कोणाचं कर्तृत्व हे शिक्षणातून आपण सिद्ध करू शकत नाही. कोणाचं कर्तृत्व शिक्षणातून आपण सिद्ध करू शकत नाही, तर त्याच्या अनुभवातून सिद्ध करू शकतो. आणि त्यांचा अनुभव इतका मोठा आहे का ते शिक्षणापेक्षाही आपल्याला कर्जतच्या विकासासाठी फायदा होणार. किंवा समाजाशी जुळलेली नाळ जी असते, समाजाच्या प्रश्नांची जाणीव असणं,
त्यात मिसळणारा माणूस असणं, त्यात मिसळणारा नेता असणं ही सर्वात महत्वाची गोष्ट लोकांना गरजेची गरजेची असते आहे. राजकारणामध्ये. आणि त्यामुळे हाही विचार केला जाईल असं तुमचं मत आहे. त्यामुळे पुष्पाताई दगडेंच्या शिक्षणाबद्दलच्या चर्चा ह्या फार बालिश आहेत असं तुमचं मत आहे. पुढचा प्रश्न आहे की कर्जत मधल्या आता सध्या आपण बघतोय वाहतूक कोंडी असेल आणि इतर विकासाबद्दलच्या, आता येताना आम्ही पाहिलं श्रीराम पुलावरची जी समस्या आहे आणि ही बरीच वर्ष रेंगाळलेली समस्या आहे, तर हे प्रश्न का सुटत नाहीत किंवा यावरती आपण इथलं नेतृत्व म्हणून यावरती काय मार्ग काढलेले आहेत? आपल्याला कर्जत मधला ट्रॅफिकचा प्रश्न हा प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये बसलेला प्रश्न आहे. कारण कर्जत कर्जत मधली सर्व जनता असेल, येणारे सर्व पर्यटक असतील, येणारे सर्व व्हिजिटर असतील, हे कर्जतची ट्रॅफिक बघून पर्यटक कमी व्हायला लागलेत. याचं कारण, मुख्य कारण म्हणजे इथलं असणारं नेतृत्व, जे इथले काय म्हणतात त्याला, जे आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची नियोजन नाहीये, त्यांचे कुठलंही धोरण नाहीये, नियोजन नाहीये, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे. त्यामुळं सगळं हे झालेलं आहे. जर आम्ही पुढच्या काळामध्ये पुष्पाताई दगडेंसारख्या आमच्या नगराध्यक्ष जर झाल्या तर नक्कीच आम्ही ह्या परिस्थितीमध्ये, जोपर्यंत नवीन तुमचा उड्डाण ब्रिज होत नाही किंवा अजून रस्ता रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत जो आहे ह्या रस्त्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, त्यामध्ये ट्रॅफिक पोलीस असणं गरजेचं आहे. एक साईडनी रस्ता कशा पद्धतीने आपण गाड्यांचं वाहनांचं नियोजन केलं पाहिजे, हे जर व्यवस्थितपणे जर नियोजन केलं तर ट्रॅफिकचा विषय नक्की सुटेल. परंतु आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत हे ह्या गोष्टीमध्ये असमर्थ ठरलेले आहेत असं मी. तुमचा थेट आरोप आहे तो की त्यामध्ये ते असमर्थ ठरलेले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या. नक्कीच. सर्वात महत्वाचं म्हणजे जनसामान्यांचं, नागरिकांचं किंवा मतदारांचं मत एकच असतं किंवा अपेक्षा एकच असते नेतृत्वाकडनं, नेत्यांच्याकडनं, की इथं विकास व्हावा. आणि विकास म्हणजे काय काय, ह्या मूलभूत सुविधा निर्माण व्हाव्यात आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक असतील, दलित असतील, यांच्यासाठी काही सुविधा निर्माण कराव्यात किंवा त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा असाव्यात. तर याबद्दल आपलं मत काय? आम्ही एकच ध्येय, नितीनदादा सावंत असतील, मी स्वतः असेल, आमचे दोन परिवर्तन विकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, आमचा एकच ध्येय आहे का सर्वांगीण विकास कर्जतचा झाला पाहिजे, सर्व जाती घटकांचा विकास झाला पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक जाती समाजाला आपल्याला चांगल्या पद्धतीचं समाज मंदिर दिलं पाहिजे, त्या मुलांना चांगली स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, महिलांसाठी संरक्षण झालं पाहिजे. या सर्व समाजाचं ह्यामध्ये हम सब आहे की ह्या हिशोबाने आपण काम केलं पाहिजे. आणि मी तर तुम्हाला सांगेल का मी माझं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा करेनच, परंतु नगरपालिकेला आमचा नगराध्यक्ष जेव्हा बसेल तेव्हा ह्या गोष्टीचे प्राधान्याने ज्या गोष्टी असतील ते पूर्ण होतील. त्यामध्ये अल्पसंख्याक असू द्या, आदिवासी असू द्या, अजून सर्व कुठला जातीवादक असू द्या, त्यामध्ये सर्वांना समंतीची भावना, समंतीची वागणूक देऊन चांगल्या पद्धतीने कर्जतचं राजकारण करण्याचं आम्ही काम करू. याच प्राधान्यामध्ये आरोग्य असेल किंवा स्वच्छतेच्या गोष्टी शहराच्या सगळ्यात महत्वाच्या, तर नागरिकांसाठी तेही महत्वाचं आहे. आता सध्या इथं ती एक दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते किंवा नागरिकांमध्ये तीही एक निराशा आहे, चर्चा आहे. तर आपलं याबद्दलचं धोरण किंवा आपल्या आघाडीचं काय याबद्दलचं मत असणार आहे? मी आपल्याला प्रथम सांगितलं का कर्जतमध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल. आपल्याला कर्जतमध्ये अनेक वेळा आमच्या इथल्या स्थानिक आमदारांनी सांगितलं, कर्जतमध्ये मी इतक्या कोटीचा वॉटर स्कीम आणली, इतक्या कोटीची पाण्याची योजना आणली, परंतु मी सांगेल कर्जतमध्ये आजही स्वच्छ पाणी नाही, गढूळ पाणी लोकांना प्यावं लागतंय आणि कमी दाबाचं पाणी येतंय. मी आमचा अध्यक्ष बसल्यानंतर मी कर्जतमध्ये 24 तास मुबलक पाणी, म्हणजे अगदी चांगल्या दाबाचं पाणी कसं येईल हे मी यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे. आणि आपण जर बघितलं असलं आरोग्याची व्यवस्था एकदम ढासळलेली आहे. आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी आज असेल तर कधी आजपर्यंत त्या गोष्टीचा आढावा सुद्धा घेतलेला नाही. 10 वर्ष आमदार आहे, 10 वर्षामध्ये कर्जतचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा साधा आढावा घेतलेला नाही. लोकांना बोलावून त्यांचे प्रश्न समजावून घेतले नाहीत. पुढच्या काळामध्ये तुम्ही फक्त मला कर्जतच्या जनतेवर माझा विश्वास आहे, कर्जतची जी सुज्ञ जनता आहे या सुज्ञ जनतेवर माझा विश्वास आहे. ते आमच्या हातात एक हाती सत्ता आमच्या हातात देतील आणि कर्जतमधले जे आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, तुमच्या पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल आणि जो सर्वात महत्वाचा म्हणजे आमचा लोड शेडिंगचा प्रश्न असेल, हा सुद्धा आमच्या कर्जतमध्ये मोठा प्रश्न आहे. अनेक वेळा आमच्या इथे एक संघर्ष समिती आहे आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष मला वाटतं आमचे इथे ॲडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत. त्यांनी अनेक वेळा संघर्ष समितीच्या माध्यमातून असे प्रश्न मांडण्याचं काम केलं, परंतु लोकप्रतिनिधींनी त्याला सपोर्ट करायच्या ऐवजी त्यांना डेमॉलिश कसं करायचं यासाठी प्रयत्न केले. ते अनेक वेळा उपोषणाला बसले, त्यांनी दाद मागितली, परंतु त्यांच्या कार्यावर त्यांनी प्रयत्न करून 100% त्यांच्या प्रयत्नाला यश आलंच, परंतु त्याला लोकप्रतिनिधीकडून जी हे पाहिजे होतं, सपोर्ट पाहिजे होतो, सपोर्ट त्याला मिळाला नाही. परंतु आम्ही तुम्हाला शब्द देतो, नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मला विश्वास आहे पुष्पा हरिचंद्र दगडे ह्या नगराध्यक्ष होतील आणि हे जे प्रश्न आहेत, हे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. तुम्ही आता एक मुद्दा सांगितलात की इथली जनता सुज्ञ आहे,
महत्वाचं म्हणजे इलेक्शनमध्ये खूप वेळेला असा अनुभव प्रत्येकाने येतो की आपण जरी चांगले मुद्दे घेऊन लढत असू, चांगल्या विकासासाठी धोरण ठेवून लढत असू, तरी पण काही गोष्टींना इथली जनता बळी पडते आणि त्यानंतर मग नको ते नेतृत्व पुढे येतं. तर खरंच इथली जनता असेल किंवा मतदार असतील हा विचार, चांगला विचार करून किंवा आता तुमच्या समोर जी धोरणं आहेत यांना ग्राह्य धरून मतदान करतील, मतदान होईल हा विश्वास आहे. मला कर्जतच्या जनतेवर विश्वास आहे. वा. आणि कर्जतची जनता, मी पुन्हा सांगतो, ही सुज्ञ जनता आहे आणि कर्जतला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन करण्यासाठी कर्जतची जनता सुद्धा सज्ज झालेली आहे. अनेक प्रमुख जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असेल, जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील, ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, जे वकील असतील, डॉक्टर असतील, ह्या लोकांनी सुद्धा आमच्या डोक्यावर हात, आमच्या पाठीवर हात टाकून आम्हाला सांगितलं यावेळी आपल्याला परिवर्तन घडलं पाहिजे आणि परिवर्तनासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आणि मला विश्वास आहे यावेळी 100% परिवर्तन घडेल आणि आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. मला थोडक्यात सांगा, रस्त्यांची फार दुरावस्था, खड्ड्यांमुळे फार ऍक्सिडेंट होतात, अनेकांचे जीव गेलेत, तर याबद्दल आपल्या आघाडीकडनं काय धोरण आहे? मी तर आपल्याला सांगितले बाबा, जे अंतर्गत नगरपालिकेचा अध्यक्ष झाल्यानंतर जे कर्जतमधले अंतर्गत रस्ते असतील ते 100% आम्ही सुसज्ज करूच. परंतु अजून आम्हाला काही करता येते करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा काही केंद्राकडून, काही राज्य शासनाकडून आम्ही निधी आणून त्यासाठी सुद्धा आम्ही कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने रस्ते असतील, बाकी ज्या सेवा असतील, त्या सेवा सुद्धा देण्याचं आम्ही काम करू. अनेक इथल्या लोकप्रतिनिधींच्याकडनं खूप लोकांच्या मध्ये निराशा किंवा निगेटिव्ह चर्चा होताना दिसत आहेत. आपण लोकांच्या मध्ये असताय, लोकांच्या मध्ये फार मिक्स होत असतात, तर याच्यातनं काय तुम्हाला अशा गोष्टी जाणीव झाल्या की ज्या करण्यासाठी तुम्ही प्राधान्यानं पुढे येणार आहात किंवा ते बदल करणे गरजेचं वाटते कर्जतसाठी? आता मगापासून तुम्ही रस्ते आणि पाणी स्वच्छतेबद्दल सगळ्यात सांगितलं, त्या व्यतिरिक्त नाही, कर्जत शहरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत का ते आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत ते करण्यासाठी असमर्थ ठरलेले आहेत. ते करणं गरजेचं आहे. आपण मला अनेक प्रश्न विचारले, बाबा आरोग्याची परिस्थिती कर्जतमध्ये काय आहे, तर इथल्या आमदारांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या आरोग्यासाठी आज कुठलाही प्रयत्न केलेला नाही. आरोग्याची व्यवस्था चांगली झाली यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. कुठली एखादी शिक्षण संस्था चांगली आणलेली नाही. तर आमच्या कर्जतमध्ये चांगल्या पद्धतीची शिक्षण संस्था आल्या पाहिजेत. कर्जतमध्ये चांगल्या आरोग्याची सुविधा झाली पाहिजे. कर्जतच्या लोकांना चांगली लाईटची व्यवस्था, 24 तास लोड शेडिंग न होता लाईट मिळाली पाहिजे. कर्जतकरांना काय लागते, मुबलक पाणी मिळालं पाहिजे. आणि पर्यटन आमच्या कर्जतमध्ये कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील अनेक वळणाची साधनं चांगली झालीत, पाण्याची आणि लाईटची व्यवस्था व्यवस्थित झाल्या तर पर्यटन ऑफकोर्स त्या पद्धतीने वाढणार आहे. आता तुम्ही शिक्षणाबद्दल बोललात, शिक्षण आणि रोजगार याही इथल्या लोकल तरुणांसाठी असेल किंवा मुलांसाठी फार महत्वाच्या गोष्टी असतात. त्यावरती इथं इतकं काम झालेलं नाही, एवढं दिसत नाही इतर शहरांच्या सारखं. तर त्याबद्दलचं आपलं धोरण? आणि कर्जत शहरामध्ये रोजगाराचा तरुण वर्ग आहे हा रोजगाराच्या बाबतीत उदासीन आहे. कारण का अनेक वर्ष अनेक लोकांना इथल्या तरुण वर्गाने प्राधान्याने काहीतरी त्यांना निवडून देण्यासाठी आमिष दाखवली, निवडून त्या लोकांना निवडून सुद्धा दिले, त्यांनी त्यांना खोटी आमिष दाखवली. परंतु आजपर्यंत जसं म्हणावं तसा रोजगार कर्जतच्या युवकांना मिळालेला नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आणि प्रयत्न करू. आता सर्वांनाच माहित आहे की सुनील तटकरे साहेब आपल्या पाठीशी फार खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्या नेतृत्वानं म्हणा की तुमचं काम खूप चालतंय, तर त्याचा फायदा इथल्या विकासासाठी किंवा कर्जतच्या विकासासाठी प्राधान्याने काय होऊ शकतो का किंवा होणार आहे? नाही, आता कसं आहे, आदरणीय तटकरे साहेबांचा माझ्यावर असलेला विश्वास हा माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. तटकरे साहेब हे केंद्रीय नेते आहेत, देशपातळीवर ते काम करतात आणि त्यांच्यासारख्याचा विश्वास माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आहे हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट तर असणं गरजेचं आहे ना आहेच. आणि तटकरे साहेबांच्या माध्यमातून मी या कर्जत मतदारसंघासाठी अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक विकास कामं केलेली आहेत आणि ह्यानंतरही अनेक विकास कामं करेल असा मला विश्वास आहे. आणि तटकरे साहेबांचा जितका त्यांच्या मतदारसंघावर विश्वास आहे किंवा मतदारसंघाच्या बाबतीत ते काम करत असतात तितकाच विश्वास आमच्या कर्जत मतदारसंघावर सुद्धा आहे. आणि आदरणीय तटकरे साहेब 100% आम्हाला मदत करून आमच्या इथल्या तुम्ही त्यांच्या नेतृत्वाचा फायदा घेऊन इथल्या विकासासाठी घेणार आहात. एक महत्वाचा प्रश्न आम्हाला इथं प्रकर्षाने जाणवला आणि लोकांच्या चर्चेमध्ये पण होता, तो म्हणजे कोरोना काळात रद्द झालेल्या व्यापारी बांधवांसाठी जी पुणे मुंबई मार्गावरील रेल्वे आहे ती थांबली आणि त्यानंतर ती पूर्ववत करण्याची मागणी खूप वेळेला शासनाकडे केली गेली, परंतु त्याच्यावरती काहीही झालं नाही. त्याच्यावरचा पाठपुरवठा किंवा ती मागणी बद्दलच काय? आता काही दिवसापूर्वी 2-2.5 महिन्यापूर्वी मी आदरणीय तटकरे साहेबांना ज्या कोरोना काळापासून ज्या रेल्वेचा बस थांबा आमच्या कर्जतला होता, म्हणजे त्या प्रमुख ज्या फास्ट गाड्या असतात त्या गाड्या कर्जतला थांबा होता, परंतु तर कोरोनाच्या काळापासून तो रद्द झालेला आहे, ते गाडी थांबत नाही. यासाठी आम्ही अनेक कार्यकर्ते तिथं प्रयत्नशील होते. मी आदरणीय तटकरे साहेबांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव करून दिली. तटकरे साहेबांनी त्वरित
केंद्रीय रेल्वे मिनिस्टरांना त्याचं पत्र दिलं आणि त्याचं उत्तरही तटकरे साहेबांना आलंय आणि इथले रेल्वे प्रशासन असेल रेल्वे प्रशासनाला आले त्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे केंद्रीय मंत्र्यांनी मागवलाय आणि लवकरच तो मार्गी लागेल आणि परत ते पूर्ववत मार्गी लागेल 100% माग. ती कर्जत करणं ऑफकोर्स ती गरजेची गोष्ट आहे. इथल्या व्यवसायासाठी ती फार महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. खूप सारे प्रश्न काढले त्याच्यात आता विकासाबद्दलचेच महत्वाचे प्रश्न आहेत त्याबद्दल तुम्ही फार चांगली आधीच उत्तर दिलं त्यामुळे काही प्रश्न मी घेत नाही परंतु महत्वाचा आता जो राजकीय प्रश्न आहे उद्धव ठाकरे सोबत तुमच्यासोबत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्यासोबत आहे नितीन सावंतजी आपल्यासोबत आहेत इतर मित्र पक्ष सुद्धा आहेत तर या सगळ्यांबाबत तुमचं मत काय आणि त्यांच्यासोबतच्या कर्जतच्या विकासाला या सर्वांची सोबत किंवा यांची साथ कशी उपयोगी ठरेल? नाही कसं आहे कर्जतची निवडणूक ही खूप महत्वाची निवडणूक आहे. कर्जतमध्ये मोठं पर्यटन आहे आणि कर्जतमध्ये नितीनजी सावंत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ते उपजिल्हा प्रमुख आहेत. त्यांचं आणि माझं जे ध्येय आहे जे धोरण आहे दोघांचं मन आमची जुळलेली आहेत आणि आम्हाला जी कामं विकासात्मक कामं करायची आहेत त्या कामाला त्यांनी आम्हाला सहमती दिलेली आहे. त्यामुळे आमचं दोघांचं मत 100% एकमत झालेलं आहे आणि आम्ही त्यांच्या माझी ताकद असेल त्यांची ताकद असेल दोघांची ताकद म्हणजे एकीचं बल कसं असतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर एकीच्या बळाने आम्ही कर्जतचा विकास चांगल्या पद्धतीने करू. त्यांचंही ध्येय चांगलं आहे धोरण चांगलं आहे त्यांचा हेतू चांगला आहे. त्यासाठी आम्ही दोघांचे विचार घेऊन कर्जतचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही दोघं प्रयत्नशील आहोत. भाऊ आता तुम्ही हा मुद्दा फार चांगला सांगितलात की सावंत साहेबांचं आणि तुमचं आता मनोमिलन यासाठी आहे की विकासासाठी. खूप वेळेला लोकांच्यात असं वाटत असते की बाबा सत्ता आहे किंवा सत्तेसाठीची गणित म्हणून वेगवेगळे राजकारी प्रत्येक म्हणजे विरोधी असतील सत्ताधारी असतील सगळी करत असतात. तर तुम्ही मगापासूनची धोरणं किंवा तुमचे प्लॅन किंवा जे काही पुढची स्वप्न आहेत की यासाठी या पद्धतीने हा विकास माझ्या कर्जासाठी करायचा आहे तर यामध्ये सावंत साहेब किंवा तुम्ही काही धोरणं असे आखलेले आहेत का किंवा कुठल्या पद्धतीनं इकडे वेगळं काम होणार आहे? मी तर तुम्हाला सांगितलं का सर्वात तुम्ही मला जो मगाशी विचारलेला प्रश्न होता का इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे रोजगार तो रोजगार कशा पद्धतीने आपल्याला खेचून आणता येईल. आता आपल्याकडे कर्जत तालुक्यामध्ये बघितलं तर ग्रीन बेल्ट झोन आहे तर आपल्याला शेतीपूरक व्यवसाय शेतीपूरक उद्योग कसे आणता येतील जेणेकरून आपल्या इथल्या युवकांना रोजगार मिळेल. पर्यटन विकास तरी होऊ शकतं पण अजून जर असे काही फॅक्टरी हे असतील बाबा ते शेतीपूरक शेती आपल्या इंडस्ट्रियलायझेशन यावंच असं काही गरजेचं नाही तर आपल्या मुलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे. शिक्षणाची व्यवस्था चांगली झाली पाहिजे महत्वाची आरोग्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे म्हणजे सर्व दळणवळणाची व्यवस्था जर सगळ्या चांगल्या झाल्या तर आपल्याला कुठली अडचण येणार नाही असं मला वाटतंय आणि मला ते करण्यासाठी मी 100% प्रयत्नशील असणार आहे आणि जे केंद्रातून काही राज्यातून ज्या योजना आपल्याला आणता येतील कर्जासाठी ते आम्ही नक्की आणू. खरंच थोडक्यात कसं ना मला फार छान उत्तर दिलेत. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आणि शेवटचा प्रश्न असा तुमच्या संबंधित आहे की कर्जतमध्ये मोठमोठे नेते आहेत गेली अनेक वर्ष राजकारण इथं आपण सगळेजण जवळून बघतायत तर या गेल्या काही वर्षात इतक्या राजकीय निष्क्रियतेतून बाहेर पडून परिवर्तन घडवण्यासाठी आपण कर्जतच्या जनतेला कोणतं आवाहन कराल? मी कर्जतच्या जनतेला आवाहन करेल का कर्जतची जनतेने आजपर्यंत जे घेतलेले निर्णय होते ते निर्णय योग्यच होते परंतु आत्ता जो निर्णय घेण्याची वेळ आली ती खऱ्या अर्थाने आपल्याला परिवर्तन करण्याची वेळ आहे आणि आपण सर्वजण कर्जतची जनता सुज्ञ जनता आहे. कर्जतची सुज्ञ जनता एक आमच्या मी असेल नितीन दादा असेल आमची परिवर्तन विकास आघाडी असेल ह्या परिवर्तन विकास आघाडीवर विश्वास ठेवून आम्हाला त्यांचं एक मत देऊन आपल्या कर्जतचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ती ताकद देतील आणि ती ताकद घेऊन आम्ही कर्जतचा नक्कीच सर्वांगीण विकास करू. कर्जतमध्ये जे प्रश्न आहेत मी आपल्याला माझे प्रश्न सर्व सांगितले ज्या अडचणी आहेत ज्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी असमर्थ ठरलेत ते आम्ही सोडवण्यासाठी नक्की कटिबद्ध राहू आणि कर्जतची जनता आमच्या हातामध्ये नक्कीच एक हाती सत्ता देईल असा मला विश्वास. जनतेला ही मुद्दे तरी माहीत आहे जनतेला ही गोष्ट तरी माहीत आहे की बाबा विधानसभेला किंवा लोकसभेला मतदान केल्यानंतर ते नेतृत्व फार मोठ्या मतदारसंघासाठी असतं त्याचा विकासाचा थेट परिणाम आपल्या घरापर्यंत गावापर्यंत गल्लीपर्यंत एवढा होत नाही परंतु या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा थेट परिणाम आपल्या गटारापर्यंत आपल्या दारातल्या रस्त्यापर्यंत होत असतो. त्यामुळे इथं नेतृत्व निवडताना फार डोळसपणे विचार करून निवडावं लागतं. तसं तुम्ही सांगितलं की कर्जतची जनता सुज्ञ आहेच तर तशा पद्धतीची ही निवडणूक होईल आणि पाहूया आता निवडणूक काय लांब नाही आहे 2 तारखेला निवडणूक आहे 3 तारखेला निकाल आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभर वेगवेगळ्या ज्या राजकीय चर्चा चालल्या त्याकडलं सगळ्यात महत्त्वाचं कर्जतच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे आहेतच. खूप खूप आभार भाऊ आणि फार छान चर्चा झाली थोडक्यात. धन्यवाद.